वेड प्रेमाचे अंतिम भाग. जेव्हा निशाचे डोळे उघडले तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. ती दचकून उठून बसली आणि तिने आपल्या बाजूला पाहिले, जिथे नील नव्हताच. तिला भीती वाटू लागली, कारण काल जे काही घडले ते तिला एक स्वप्नासारखेच वाटत होते. तिने पटकन आपला मोबाईल टेबलावर उचलला आणि नीलला फोन करण्याचा विचार केला. पण त्याआधीच तिच्या मोबाईलवर एक अनरीड मेसेज दिसत होता. तिने घाईघाईने मेसेज उघडून पाहिला. नीलचा मेसेज. गुड मॉर्निंग स्वीटहार्ट. सॉरी, मी तुला न सांगताच निघून आलो. काय करणार, तू इतक्या शांतपणे झोपली होतीस. तुला उठवायचे मनच झाले नाही. चल लवकर उठ, कॉलेजला पण जायचे आहे ना. लवकर तयार होऊन कॉलेजला जा, मग मी तुला दुपार भेटायला येईन. लव यू, टेक केअर. हे वाचून निशाचं चेहऱ्यावर मोठे हसून म्हटले. ती आनंदाने मोहरून गेली. थँक्यू नील, आय लव यू सो मच, बोलून ती पटकन वॉशरूममध्ये निघून गेली. इकडे रिया पण उठली होती आणि कॉलेजसाठी तयार होत होती की तेव्हाच तिला आपल्या कमरेवर काहीतरी सरपटल्यासारखे जाणवले. तिने आशातूनच मागे पाहिले, जिथे राज हसत तिच्याकडेच बघत होता. मग त्याने तिचं खांद्यावर आपली हनवटी ठेवली आणि हसू लागला. तेव्हा रिया म्हणाली, आज ऑफिसला जायचे नाही का तुम्हाला? मी आज घरीच आहे. ऑफिस बाबा आणि नील बघतील, असे म्हणत तो तिच्या मानेवरून पोट फिरवू लागला, जे रियाचं अंगावर शहारा आणण्यासाठी पुरेसे होते. ती वळून राजच्या शर्टची बटणे नीट करत म्हणाले, हे काय वागणे झाले? नील दादा एका दिवसासाठीच आले आहेत, संध्याकाळी निघून जातील. अशा वेळी त्यांना घरी राहू देणार. आणि तसेही मी कॉलेजला निघाले आहे. तुम्ही घरी एकटे राहणार का? असे म्हणत ती त्याच्याकडे पाहू लागली. हे ऐकून राजने आपले दोन्ही हात तिच्या कमरेभोवती लपेटून तिला आपल्या जवळ वळत म्हणाला, अच्छा, बाकी सगळ्यांची खूप काळजी वाटते, फक्त मला सोडून. हे ऐकून रिया हसली आणि तिने नजर झुकवली. तेव्हा राजने तिला लाजताना पाहून जवळ घेतले आणि तिच्या गालाचे चुंबन घेतले. रियाचे डोळे आपोआप मिटले. तेव्हा राजने तिचा चेहरा आपल्या वंजळीत भरून म्हणाला, आता घरी तूच नशील तर मी काय करणार? हे ऐकून रिया त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा राज तिच्या गळ्याचं तोडे खाली असलेला कोणीकडे पाहून आणि त्याचे चुंबन घेत म्हणाला, चल तुला कॉलेजला सोडतो. काल तसंही मी तुला खूप त्रास दिला आहे, आता अजून त्रास देणार नाही. त्याचे बोलणे ऐकून रियाचे गाल लाल झाले आणि तिने आपला दुपट्टा उचलून गळ्यात नीट सेट केला आणि पटकन राजच्या बाजूने निघून गेली. तिची अशी दंदल पाहून राजने पण आपल्या केसातून हात फिरवला आणि हसत तो पण रियाच्या मागे खाली आला. थोड्या वेळाने दोघे नाश्ता करून कॉलेजसाठी निघून गेले. कॉलेजमध्ये आज निशाचा चेहरा एकदम खुललेला दिसत होता, जो गेल्या काही दिवसांपासून कुठेतरी हरवल्यासारखं झाला होता. ती कॉलेजच्या गेटसमोर उभी राहून रियाची वाट पाहत होती. थोड्या वेळाने तिला रिया येताना दिसली. तेव्हा ती आनंदाने धावत जाऊन तिला विलगली. ती आज खूप खुश होती. ही गोष्ट रियाला सुद्धा चांगलीच जाणवत होती. निशाला खुश पाहून ती सुद्धा आनंदी झाली. निशा तिच्यापासून वेगळी झाली आणि तिने राजकडे पाहिले, जो गाडीला टेकून त्या दोघींकडेच बघत उभा होता. ती धावत जाऊन राजच्या गळ्यात पडली. थँक्यू जिजू, तुम्ही बेस्ट आहात. आज मला जो आनंद मिळाला आहे तो सर्व तुमच्याकडेच आहे, तुमच्यामुळेच आहे. हे ऐकून राजने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाला, मी काहीच नाही केले यार, फक्त काही बिघडण्यापूर्वी ते ठीक करण्यासाठी पोचलो होतो. चल, चांगले झाले, सगळे ठीक झाले. मग निशापासून बाजूला होत तो म्हणाला, तसे काल मेडिसिनसोबत मध पण साठवले आहे का नीलने? आज तुझ्या जिजूवर खूप प्रेम येते. हे ऐकून निशा लाजली. ती आपली नजर इकडे तिकडे फिरवू लागली तर रिया राजकडे डोळे वटारून पाहू लागली. हे पाहून राज हसला आणि दोघींना बाय बोलून ऑफिससाठी निघून गेला. सगळ्यांचे आयुष्य पुन्हा रुळावर आले होते. प्रत्येकाचा दिवस आनंदात जात होता. बघता बघत दिवस असे निघून जात होते की काही कळतच नव्हते. याच दरम्यान रिया आणि निशाचं
परीक्षाही सुरू झाल्या. दोघी अभ्यासात पूर्णपणे बुडून गेल्या होत्या. एका आठवड्यानंतर दोघींच्या परीक्षाही संपल्या. बघता बघता 2 महिने असेच निघून गेले आणि आता लग्नाला फक्त 4 दिवस उरले होते. नील आज USA वरून परत येत होता, त्यामुळे राज त्याला आणायला एअरपोर्टवर गेला होता. नीलचे आई बाबा तर काही महिन्यापूर्वीच इथे बेंगळूरला शिफ्ट झाले होते. नीलला सुद्धा लग्नानंतर इथे बेंगळूरमध्येच राहायचे होते, म्हणून ते लोक सुद्धा इथे आले होते आणि यशवंत यांच्या बंगल्याजवळच त्यांनी सुद्धा स्वतःचा एका बंगला घेतला होता. मुंबईवरून सुद्धा सगळे लोक बेंगळूरला आले होते, कारण निशाचं आत्याचं घरूनच लग्न होणार होते, त्यामुळे सगळे तिथेच थांबणार होते. नीलला थोडं लवकर यायचं होतं, पण कामाच्या व्यापात तो अडकला होता, ज्यामुळे निशाचा चेहरा पडला होता. ती नीलवर खूप रागवली होती. मग काही वेळाने नील बेंगळूरला पोचला आणि आले आले तो निशाला सतत कॉल करत होता, पण ती फोन उचलत नव्हती. तो रागाने राजकडे बघू लागला, जो त्याला डेव्हिल स्माईल देऊन बघत होता. साल्या, हे सगळं तुझंच कारस्थान आहे ना? तू नक्कीच तिला असं काहीतरी बोलला आहेस, ज्यामुळे ती माझा फोन उचलत नाहीये. जर हे खरं निघालं ना, तर तुला सोडणार नाही मी. राज त्याच्याकडे बघून म्हणाला, माझी वेळ विसरलास का? तू माझ्यासोबत काय केलं होतं? असं म्हणत शिट्टी वाजवत तो रूम बाहेर निघून गेला. मग थांबून म्हणाला, चल, तुझ्यावर थोडी मेहरबानी करतोच, संध्याकाळी भेटायला जाऊया, ठीक आहे ना? हे ऐकून नील काहीही न बोलता त्याला रागाने बघत खाली आला. संध्याकाळी राज आणि नील शिवमच्या घरी पोचले. नील सगळ्यांना भेटला, मग वर निशाचा खोलीत गेला, जिथे ती आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलत होती. नीलला पाहता सगळे बाहेर निघून गेले. त्याला बघून निशाने पुन्हा तोंड फुगवून घेतले. तिला त्याचं जवळून निघून जायचे होते, पण आमचे नील बाबू असताना हे शक्य नव्हते. त्याने झटकन निशाचा मनगट पकडले आणि तिला आपल्या मिठीत ओढले. निशाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिचे हातही आपोआप नीलच्या पाठीवर घट्ट झाले. नीलने तिला अजून जवळ घेतले आणि म्हणाला, सॉरी निशा, कामामुळे अडकलो होतो यार. आता सर्व फंक्शनच्या आधी पोचलोय ना, प्लीज रागवू नकोस, माफ कर मला. निशा ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून नील म्हणाला, आता या अश्रूंना तुझ्या डोळ्यात येण्याची परवानगी नाहीये. फक्त हे 2 दिवस तुझ्या माहेरी राहा, मग तुला स्वतःपासून 1 सेकंदही लांब होऊ देणार नाही. असे बोलून त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. निशा त्याच्याकडे बघत राहिली. मग आपल्या पायांच्या बोटावर उभी राहून तिने आपले ओठ नीलच्या ओठांवर टेकवले. नीलला गेल्या काही दिवसांपासून ह्या सुखाची आणि शांततेची गरज होती. त्याने निशाचं कमरेला पकडून तिला उचलले आणि भिंतीला टेकवून तो तिला प्रेमाने किस करू लागला. काही वेळातच दोघंही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले. दुसरीकडे रियाची तब्येतही 2 दिवसांपासून ठीक नव्हती, त्यामुळे अनिता तिला आराम करायला सांगितले. ती आपल्या खोलीत निघून गेली होती. काही वेळाने नील आणि राजसुद्धा घरी परतले होते. रात्रीची वेळ. राज आणि रिया दोघेही सोफ्यावर बसले होते. राजने तिला आपल्या मांडीवर सोन तिची बोटे आपल्या बोटात गुंफवली होती आणि तिच्या मानेवर प्रेमाने ओठ फिरवत होता. रिया फक्त डोळे मिटून आपल्या ठाकूर साहेबांचा स्पर्श अनुभवत होती. तेवढ्यात राज तिला बघून म्हणाला, चल आता झोप, खूप रात्र झाली आहे. असं म्हणत त्याने तिला उचलून बेडवर नेऊन झोपवलं. रिया त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, ठाकूर साहेब, आता तर परीक्षा पण संपल्या आहेत. निशा आणि नीलदादाच्या लग्नानंतर काही दिवसांसाठी आपण मुंबईला जायचं का? हे ऐकून राज तिच्याकडे बघू लागला. जेव्हा रियाने आपल्या पापण्या झुकवून हळूच विचारलं, ती आई म्हणत होती की लग्नानंतर मी एकदाही घरी गेलेली नाहीये, फक्त त्या माहेरवानाच्या विधीसाठी गेले होते. तिथेही जास्त वेळ थांबता आला नाही. आता परीक्षा संपल्या आहेत, म्हणून म्हटलं की काही दिवस तिथे राहून येऊया. राज फक्त तिच्याकडे बघत होता. तिच्या बोलण्यावर तो काहीच उत्तर देत नव्हता. त्याला असं गप्प पाहून रिया म्हणाले, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात?
जर तुम्ही नाही म्हणालात तर मी नाही जाणार असं म्हणून ती मनातून नाराज झाली. राजने तिला स्वतःकडे ओढलं आणि तिला बेडवर पाडले आणि तो तिच्या वर आला. रियाचे श्वास जोरात चालू झाले. राज तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, तुला स्वतःपासून दूर करण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये, पण मी माझ्या टपराईनला नाराजही करू शकत नाही. लग्नाला 4 महिने होत आले आहेत. मी तुझ्यापासून एक दिवसही लांब राहिलो नाहीये. म्हणूनच तू माझ्यापासून दूर जाणार ह्या विचाराने मी थोडं अस्वस्थ झालो होतो. हे ऐकून रिया त्याच्याकडे बघू लागले. राजच्या उदास चेहरा पाहून ते म्हणाले, ठाकूर साहेब, तुमची इच्छा नसेल तर मी नाही जात. ती पुढे काही बोलणार इतक्यात राजने तिचे ओठ आपल्या ओठांनी बंद केले आणि तिला किस करू लागला. रियाचे बोलणे गळ्यातच अडकले. काही वेळातच त्या खोलीत रियाचं मदहोश आवाज गुंजू लागला. दोघांचे कपडे जमिनीवर अस्ताव्यस्त पडले होते आणि ते दोघंही एकमेकांच्या प्रेमाच्या गर्तेत हरवून गेले. दुसऱ्या दिवशी मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम खूप छान पार पडला. सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली होती. दुसऱ्या दिवशी हळद होती. हळदीच्या विधीमध्येही सर्वांनी खूप एन्जॉय केले. या दरम्यान रियाची तब्येत पुन्हा बिघडली. त्यामुळे ती राजसोबत घरी आली. राजने तिला डॉक्टरांकडे जाण्याबद्दल विचारले होते, पण रियाने लग्नाच्या धावपळीमुळे आलेला थकवा असल्याचे निमित्त सांगून ती गोष्ट टाळली. कारण तिला असं वाटत नव्हतं की तिच्यामुळे सर्वांना त्रास व्हावं आणि राजला आपल्या भावाचं लग्नाचा आनंद घेता यावं. म्हणूनच तिने लग्नानंतर डॉक्टरला दाखवण्याचा विचार केला आणि सध्या ती गोष्ट टाळली. अखेर ज्या दिवसाची प्रतीक्षा होती ती वेळ आज समीप आली होती. सकाळपासूनच नीलच्या घरात पाहुण्यांची आणि लोकांची प्रचंड वर्दळ सुरू होती. सर्व पाहुणे आले होते आणि सगळे मिळून संध्याकाळच्या लग्नाच्या तयारीला लागले होते. इतक्या अडचणीनंतर नील आणि निशाचं आयुष्यातील तो सुंदर क्षण आला होता. अनेक अडथळ्यांना पार करून ते आज आपल्या ध्येयापर्यंत म्हणजेच विवाहाच्या उंबरठ्यापर्यंत पोचले होते. निशाचं आत्याचं घरही पाहुण्यांची गर्दी झाली होती. बाहेर लग्नाचं भव्य मांडव घातला होता. वऱ्हाडीचं स्वागतात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून जय्यत तयारी आणि व्यवस्था केली जात होती. इकडेही सगळेजण संध्याकाळचं मुख्य सोहळ्याच्या तयारीमध्ये व्यस्त होते. बघता बघता दिवस मावळला आणि संध्याकाळ झाली. एकीकडे निशा आपल्या नीलची वाट पाहून वधूच्या वेशात नटून बसली होती. हेवी ज्वेलरी, क्रीम कलर लेहंगा आणि त्यावर गडद मरून कलरचे नक्षीकाम, डोक्यावर रेड कलरची चुनरी, नाकात मोठी नथ, कपाळावर बिंदी आणि हातात लाल चोळा. नीलच्या नावाची गडद मेहंदी तिला एक अतिशय सुंदर वधूचा लुक देत होती. तिला पाहून नीलमने आपल्या डोळ्यातील काजळ काढून तिच्या कानाच्या मागे लावले. तिच्या आत्या आणि आईचे डोळे तर आतापासूनच पाणावले होते. तिला पाहून दोघींनी तिची दृष्टी काढली आणि त्या खाली आल्या. दुसरीकडे नील सुद्धा आज नवरदेवाचा पोशाखात खूपच रुबाबदार दिसत होता. त्याने सुद्धा क्रीम कलरची शेरवानी घातली होती. नीलची आई आज खूप आनंदी दिसत होती. तिने आपल्या डोळ्यातील काजळ नीलच्या कानाच्या मागे लावून त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्यानंतर अनिताही त्याचे चुंबन घेत म्हणाली, आज मी खूप आनंदी आहे. आज आमच्या नीलचे लग्न जे होणार आहे. हे ऐकून नीलने तिला मिठी मारली आणि म्हणाला, आय लव्ह यू मामी. मग अनिता पासून वेगळे होत तो म्हणाला, जरा लवकर सगळी काम उरका ना. जे काही विधी उरले आहेत ते पटकन पूर्ण करा, नाहीतर आम्हाला उशीर होईल. त्याचीही उत्तावळीपणा पाहून सगळे हसू लागले. तर नीता म्हणजे नीलची आई त्याच्याकडे रागाने पाहू लागली. तेव्हा अनिता म्हणाली, अरे वा, आता तुमच्याकडून अजिबात वाट बघितली जात नाहीये ना. चला तर मग पटकन सगळे विधी संपूया आणि मग निघूया. हे ऐकून नील खुश झाला. तर राज तोंड वाकडं करत म्हणाला, साल्या अगदी लग्नासाठी कसं मरत आहे बघ. आधी तर USA मध्ये जाऊन बसला होतास, तिथून परत येण्याचं नावच घेत नव्हतास आणि आता बघ कशी नौटंकी करतोय. असं म्हणत तो रियाला बोलवायला निघून गेला. राज जसा आत आला
आरशासमोर बसलेल्या रियाला पाहून त्याचे श्वास जणू थांबलेच. आपल्या धडकत्या हृदयाला सावरत तो हळूहळू तिच्या जवळ जाऊ लागला. दरवाजा उघडल्याचं आवाजाने रियाने मागे वळून पाहिले तर राज फक्त तिच्याकडेच टक लावून पाहत होता. ती उभी राहिली आणि लाजेने आपली बोटे एकमेकांत गुंफून जमिनीकडे बघू लागली. राजची नजर आजही तिला लाजायला भाग पाडत होती. राज तिच्याकडे झुकून हळूच म्हणाला, सो ब्युटिफुल. खर करतेस ठाकूराईन. आता एकच तर काळजातलं हृदय आहे माझं. माहित नाही तुझं हे सुंदर रूप दाखवून किती वेळ माझे हृदयाचे टोके वाढवत राहणार आहेस. असं बोलून त्याने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला आणि तिच्या कानाचं चुंबन घेतला. त्या स्पर्शाने ती शहारली. राजच्या हृदयाचे टोके खूप वाढले होते. लाजेपोटी तिने आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला. तेव्हा राजने तिचं डोक्याचे चुंबन घेत तो म्हणाला, खूपच सुंदर दिसते जान. असं वाटतंय की आज पुन्हा एकदा तुझ्यासोबत 7 फेरे घ्यावे. राज हसला. असं म्हणत राज हसला हे ऐकून रिया अजूनच लाली लाली झाली. मग राजने ड्रेसिंग टेबलावरून काजळ उचलले आणि रियाच्या कानामागे लावले आणि एकदा तिला वरून खालपर्यंत भरल्या डोळ्यांनी पाहिले. खरंच आज रिया खूपच सुंदर दिसत होती. तिने पीच रंगाचा लेंगा घातला होता जो तिच्या गोऱ्या वर्णावर खूपच उठून दिसत होता. गळ्यात मंगळसूत्रासोबत एक डायमंड नेकलेस, कपाळावर छोटी टिकली आणि हातात भरलेला चुडा तिचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. राजने पुढे होऊन तिच्या ओठांचे हलके चुंबन घेतले आणि मग तिचा हात धरून तो बाहेर पडला. काही वेळाने नीता नीलच्या कपाळावर टिळा लावून सर्व विधी पूर्ण केले आणि वरात निघाले. आज नील आणि राजचे मित्र पूर्ण जोशात होते. बराच वेळ सगळे मिळून डान्स करत राहिले. मग हळूहळू वरात निशाच्या घरापाशी पोचले. नील तर इतका उत्साहात होता की तो घोड्यावरून उडी मारून खाली होता आणि नाचू लागला, तेरे घर आया मैं आया तुझको लेने. तेवढ्यात दुसरं गाणं चालू झाला. साजन जी घर आहे, साजन जी घर आहे, दुल्हन क्यों शर्माए, साजन जी घर आहे. राज आणि रियांचा डॅन्स बघून इतर लोकही त्यांच्यासोबत येऊन सामील झाले. निशावर छतावर पडद्यामागून चोरून नीलला बघत होती. आज तिचे हृदय खूप वेगाने धडधडत होते आणि नीलला इतक्या आनंदाने नाचताना पाहून ती लाजून पडद्याच्या आडोशाला लपली. वरात जितकी जवळ येत होती तितकीच तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. काही वेळातच सगळे नाचत गाजत दरवाजापाशी आले. निशाच्या आईने नीलच्या कपाळावर टिळा लावून त्याला आत नेले आणि मंडपात बसवले. पंडितजींनी मंत्रोच्चारासह लग्नाचे विधी पुढे सुरू केले आणि मग त्यांनी वधूला बोलवण्यास सांगितले. तेव्हा नीलची नजर समोरच्या बाजूला गेली जिथे निशा आपल्या बहिणी आणि मैत्रिणीच्या गोडक्या डोक्यावर पदर घेऊन उभी होती. तिला वधूच्या वेशात पाहून नील तर काळजाला हात लावून पाहतच राहिला. तेवढ्यात रिया निशाला घेऊन मंडपात आली आणि तिला नीलच्या बाजूला बसवले. मग रिया राजच्या जवळ येऊन बसली. रिया आज खूप आनंदी होती. तिने आपले डोके राजच्या खांद्यावर टेकवले आणि ती त्या दोघांकडे पाहू लागली. थोड्या वेळातच सप्तपदीसाठी दोघंही उभे राहिले. सगळ्या बाजूंनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होऊ लागला. लग्न हळूहळू पुढे सरकत होते. फेरे पूर्ण झाल्यावर दोघंही आपल्या जागी बसले. मग पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे नीलने निशाचा भांगे शेंदूर भरला. तो शेंदूर तिच्या भांगेतून तोड नाकावरही सांडला. निशाने डोळे मिटून घेतले होते. त्यानंतर नीलने मंगळसूत्र उचलले आणि तिच्या गळ्यात बांधले. पंडितजी म्हणाले, लग्न संपन्न झाले आहे. आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी झालात. आता तुम्ही थोर मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. हे ऐकून दोघांनी घरातील सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. राज आणि रियाने त्या दोघांना मिठी मारली. आज ह्या दोघांचेही प्रेम पूर्णत्वास आले होते. प्रत्येकाला आपली मंजिल मिळाली होती. सर्वत्र फक्त आनंद पसरला होता. थोड्या वेळाने निरोप घेण्याची म्हणजे विदाईची वेळ आली तेव्हा निशा आपल्या वडिलांना मिठी मारून रडू लागली. खरोखरच विदाईची ही वेळ अत्यंत
दुःखदायक असते. जिथे मुलीचे बालपण गेलेले असते, लग्नानंतर ती अचानक परकी होते. ज्या अंगणात ती वाढली ते घर तिला कायमचे सोडून जावे लागते. आज निशाला तिच्या बालपणापासून आतापर्यंत आई बाबा आणि घरच्यांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत होता. ती ढसाढसा रडू लागली. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणवले. निशाला रडताना पाहून रियाला स्वतःच्या विदाईची आठवण झाली. ती सुद्धा आपल्या आईचं खांद्यावर डोके ठेवून रडू लागली. राजने तिच्याकडे बघत मनातच म्हणाला, या मुलीला फक्त रडायला निमित्त पाहिजे. असे म्हणत त्याने स्वतःचे डोके सावरले आणि यशवंत यांना लवकर निघायला सांगितले. सगळेच खूप थकले होते. यशवंत निशाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या वडिलांना हात जोडून म्हणाले, भाऊसाहेब, तुमची मुलगी आता आमचीही मुलगी आहे. तिथे तिला कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही काळजी करू नका आणि आता आम्हाला निघायची आज्ञा द्या. हे ऐकून निशाचं आईबाबांनी त्यांच्यासमोर हात जोडले. निशा पुन्हा रडू लागली. तेव्हा नीलने तिचा हात धरला आणि तो तिला गाडीपाशी घेऊन आला. काही वेळातच गाडी तिथून निघाली. गृहप्रवेशाचं विधीसाठी अनिता, आजी आणि नीता बाहेर दरवाजात उभ्या होत्या. एक एक करून सर्व गाड्या आत आल्या. नील आणि निशाचा गृहप्रवेश झाल्यावर दोघांना हॉलमध्ये बसवण्यात आले, जिथे अंगठी शोधण्याचा विधी होणार होता. थोड्या वेळाने विधी सुरू झाला. तेव्हा पहिले 2 राऊंड नीलच जिंकला होता, पण शेवटचा आणि तिसऱ्या राऊंडमध्ये निशाने बाजी मारली. निशाला आनंदी पाहून नीललाही आपले हसू आवरता आले नाही. संध्याकाळी रिसेप्शन पार्टी होती, त्यामुळे नीता निशाला खालीच असलेल्या एका खोलीत रियासोबत पाठवून दिले. हे पाहून नील कधी आपल्या आईकडे तर कधी जात असलेल्या निशाकडे पाहत राहिला. हे सर्व पाहून राजला आपले हसू आवरता येत नव्हते. त्या दोघी गेल्यावर तो जोरजोरात हसू लागला. त्याला असं हसताना पाहून नीलने रागाने राजकडे पाहिले आणि म्हणाला, आता हे काय आहे बाबा? लग्न झालंय ना, मग माझ्या बायकोला माझ्या खोलीत का नाही पाठवलं ह्या लोकांनी? राजने आपल्या चेहऱ्यावर एक खोडकर म्हणजे डेव्हिल स्माईल आणली आणि म्हणाला, तू 1 मिनिट थांब, मी आत्यांना विचारून येतो. असे म्हणत त्याने आपल्या आत्याला हाक मारायला सुरुवात केली. अहो आत्या, तो नील विचारतोय की? राज पुढे काही बोलणार इतक्यात नीलने झटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि रागाने बघत स्वतःच म्हणाला, आई, मी हे विचारत होतो की आता आम्ही दोघे जाऊ का, की अजून काही विधी बाकी आहेत? हे ऐकून नीता म्हणाले, नाही बाळा, तुम्ही दोघेही खूप थकलेले आहात. थोडा वेळ आराम करा, संध्याकाळी रिसेप्शन पण आहे. हे ऐकताच नीलने राजचा हात पकडला आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. संध्याकाळ झाली होती. हॉटेल रॅडिसनमध्ये नील आणि निशाच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. तिथे मोठे व्यावसायिक मंत्री आणि मीडियावाले आले होते. सगळेजण त्या दोघांना शुभेच्छा देत सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करत होते. जवळजवळ पार्टी संपत आली होती आणि काही वेळात हॉल रिकामा होणार होता. हळूहळू हॉल रिकामा होऊ लागला. घरची मंडळी जेवण उरकून घराकडे निघाली. घरी पोचल्यावर सगळे आपापल्या खोलीत निघून गेले, तर हॉलमध्ये रिया, अनिता आणि नीता होत्या. अनिताचं सांगण्यावरून रिया निशाला घेऊन वरच्या खोलीत गेली. तिकडे राज आणि त्याचे मित्र बागेत नीलची केचाकेची करत होते. बिचारा नील कधीपासून आपल्या खोलीत निशाकडे जाण्यासाठी उत्ताविळा झाला होता, पण हे लोक त्याला सोडूनच देत नव्हते. काही वेळाने नीलने त्या सर्वांपासून आपली सुटका करून घेतली आणि तो खोलीत शिरला. त्याने पटकन दरवाजा बंद केला, पण आतले दृश्य पाहून त्याचे हृदय जणू थांबलेच. पूर्ण खोली फुलांनी सजवलेली होती. जमिनीवर गुलाबाच्या पाकळ्या विखुरलेल्या होत्या. खोलीचा तो मंद सुगंध नीलला धुंद करत होता. त्याची नजर आता बेडकडे गेली, जिथे त्याची पत्नी वधूच्या वेशात नटून त्याची वाट पाहत बसली होती. नील पुढे झाला आणि निशाच्या जवळ बसून तिच्या पदराच्या आत डोकावू लागला. त्याला आपल्या इतक्या जवळ पाहून निशाच्या चेहऱ्यावर भीती आणि लाज यांचे संमिश्र भाव उमटले. नीलने हळूच तिचा पदर बाजूला केला आणि तिच्याकडे पाहू लागला. निशाचा लाजेने लाल झालेला चेहरा आणि कपाळावरील तो शेंदूर तिला अजूनच
देखणी बनवत होते. नीलने तिचा हात धरून तिला स्वतःजवळ ओढले आणि आरशासमोर उभे केले. आरशात बघत त्याने इशारा केला तेव्हा निशा स्वतःकडेच बघून हसू लागली. मग नीलने तिच्या मानेवर प्रेमाने चुंबन घेतले. तिच्या चेहऱ्यावर एक लाजरी स्माईल आली. मग ते अचानक मागे वळून नीलच्या छातीशी घट्ट बिलगले आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागले. नीलने तिला कमरेतून ओढून अजून स्वतःच्या जवळ घेतले. नील, हे सगळं खरं आहे ना? मी कोणतं स्वप्न तर बघत नाहीये ना? निशाने हळूच विचारले. नील हसून तिला अजून जवळ घेत म्हणाला, हे सगळं खरं आहे माझ्या जान. आता तू कायमची माझी झाली आहेस. असे बोलून त्याने तिचे ओठांवर हलके चुंबन घेतले. ती खूप लाजत होती आणि तिचं ते रूप पाहून नील तिच्या प्रेमात अजूनच वेडा झाला होता. त्याने पुढे होऊन निशाच्या मानेवर आपले ओठ टेकवले आणि दीर्घ श्वास घेतला. ती स्पर्शामुळे शहारली. तिचे हात नीलच्या हातांमध्ये घट्ट झाले. हळूहळू नील तिच्या मानेचे चुंबन घेऊ लागला आणि निशाचे डोळे आपोआप मिटले गेले. नीलने तिला दरवाजापाशी नेले आणि तिचे चुंबन घेत एका हाताने तिचा पदर बाजूला सारून खाली पाडले. निशा दचकून त्याच्याकडे पाहू लागले. नीलने आपल्या ह्या नववधूकडे एकदा भरल्या नजरेने पाहिले, जी लाजेमुळे स्वतःचे हात अंगाशी दुमडून उभी होती. नीलने तिला फिरवले आणि तिच्या पाठीवर आपले ओठ टेकवले. नील हळूहळू निशाचं अंगावरील सर्व दागिने काढू लागला. निशा एखाद्या संमोहनात असल्यासारखी एकाच जागी थिजली होती. तिचे श्वास खूप वेगाने चालले होते. जेव्हा नीलने तिचं लेंगाचा ब्लाऊजची नाडी सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा निशाने पटकन वळून तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवला. नीलने हळूच तिच्या कानात कुजबुजले, जर तुला आता पुढे जायचे नसेल तर आपण थांबू शकतो. नील पुढे काही बोलणार इतक्यात निशाने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि होकारार्थी मान हलवली आणि ती म्हणाली, नील, मला पूर्णपणे तुमचे व्हायचे आहे. मलाही तुमच्या प्रेमाची खोली अनुभवायची आहे. पण तुमच्या समोर अशा अवस्थेत येताना मला खूप लाज वाटते. हे ऐकून नीलच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मग तो म्हणाला, हे लाजणे वगैरे आता सोडून दे, कारण प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र मला तुझ्यासोबत असाच स्पर्श अनुभवायचा आहे. त्याचे बोलणे ऐकून निशा लाजेने चूर झाली. नीलने पुढे होऊन तिचे ओठ आपल्या ओठात कैद केले आणि तो तिला अधिक प्रेमाने किस करू लागला. दोघांचेही श्वास आता वेगाने वाहू लागले होते आणि ते एकमेकांत हरवून गेले होते. जेव्हा दोघांचा श्वास जड होऊ लागला तेव्हा नीलने निशाला उचलून बेडवर झोपावले आणि तो तिच्या डोळ्यात पाहू लागला. तिच्या चेहऱ्यावर लाजेसोबतच थोडी दागदुखीही दिसत होती. नीलने खोलीतील प्रकाश मंद केला आणि तो तिच्या जवळ आला. त्या एकांतात दोघांचे श्वास अजून गहिरे झाले आणि ते पूर्णपणे एकमेकांच्या प्रेमात बुडून गेले. रात्रीच्या नक्की कोणत्या प्रहरी त्या दोघांचा डोळा लागला हे त्यांनाही समजले नाही. त्यांचे कपडे काही जमिनीवर तर काही बेडवरून लटकत खाली पडले होते. आज इतक्या अडचणी पार करून ते खऱ्या अर्थाने दोन शरीराने एक जीव झाले होते. दोघंही एकमेकांच्या प्रेमाच्या अथांग खोलीत बुडून गेले होते. दुसरीकडे रिया आणि राज दोघंही जगाची पर्वा न करता एकमेकांच्या मिठीत गाढ झोपले होते. खिडकीतून येणारी कोवळी उन्हे त्यांचा झोपेत व्यत्यय आणायचा प्रयत्न करत होते. राजने चादर डोक्यावरून ओढून घेतली आणि तो पुन्हा झोपला. पण रियाला जाग आली. तिने एकदा राजकडे बघून स्मित हास्य केले आणि स्वतःला चादरीने नीट सावरून ती बाथरूममध्ये गेली. काही वेळाने नील आणि निशाची खोली गेल्या 10 मिनिटापासून बाहेरून कोणीतरी सतत दरवाजा ठोठावत होते. पण हे प्रेमाचे पक्षी सर्व जगापासून अनभिज्ञ होऊन एकमेकांच्या कुशीत झोपले होते. त्यांना झोपून आता फक्त 3 तास झाले होते. पुन्हा दरवाजा वाजल्याचा आवाज आला आणि निशा दचकून उठून बसली. बाजूला नील पोटावर पालथा झोपलेला होता. निशाने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि मग घड्याळाकडे बघितले, जिथे सकाळचे 8 वाजले होते. निशाला बाहेरून रियाचा आवाज ऐकू आला. तेव्हा ती पटकन बेडवरून खाली उतरू लागली. पण तेवढ्यात तिला स्वतःच्या अवस्थेची जाणीव झाली. तिने पटकन चादर अंगाभोवती गुंडाळली आणि दरवाजा उघडून हळूच बाहेर डोकावले.
समोर रियाला उभा पाहून ती हसून म्हणाले, सॉरी, कदाचित तर मला उशीर झाला. तिची ती अवस्था पाहून रिया हसून म्हणाले, सॉरी नंतर म्हणा मॅडम, आता आत्यांचा आदेश आहे की तुम्हाला लगेच खाली यावं लागेल, कारण आज तुमच्या पहिला पाहुणचार विधी आहे. त्यासोबतच पहिल्या प्रथम तुला काहीतरी गोड बनवायचं आहे. चला पटकन तयार होऊन खाली ये. हे ऐकून निशा तिच्याकडे बघून होकार दिली आणि ती मान हलवले. तिने दरवाजा बंद केला आणि ती बाथरूममध्ये गेली. रियासुद्धा हसत हसत खाली निघून गेली. आज निशाने पहिल्यांदा हलवा बनवला होता. सर्वांनी तो हलवा चाखला आणि तिला ओवाळणी दिली. काही वेळाने राज आणि रिया आणि त्याला सांगून हॉस्पिटलमध्ये आले. इकडे घरी नीता, अनिता आणि निशा तिघीही तयारीला लागल्या. निशाचं घरच्यांसाठी काही भेटवस्तू आणि मिठाईचं टोपल्या तयार करायला त्या बसल्या. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये राज आणि रिया डॉक्टरांसमोर बसले होते. रियाचे चेकअप झाले होते आणि ते राजच्या बाजूला येऊन बसले. डॉक्टर प्रिस्क्रिप्शनवर काही औषधे लिहित म्हणाले, बघा मिस्टर ठाकूर, तुमच्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून तुमच्या घरी लग्नाचे कार्यक्रम सुरू होते. त्या धावपळीत त्या खूप व्यस्त होत्या. कदाचित त्यांनी वेळेवर खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही आणि त्यात पण स्ट्रेस घेतल्यामुळे त्यांचं शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळेच त्यांची तब्येत बिघडली आहे. मी काही औषधे लिहून दिली आहेत. ती नियमित घ्यावी लागतील आणि खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. काळजी करू नका. योग्य आहार घेतल्यास त्या लवकर बऱ्या होतील. हे ऐकून रिया राजकडे पाहू लागली, जो आधीच तिच्याकडे रागाने बघत होता. राज डॉक्टरांना म्हणाला, ओके डॉक्टर, मी नक्कीच लक्ष ठेवेन. थँक्यू सो मच. असे बोलून तो रियाला घेऊन घरी निघाला. दुपारची वेळ होती. सगळ्यांचे जेवण झाले होते. नीलम आणि शिवम निशाला परतवणीच्या विधीसाठी न्यायला आले होते. ती बेंगळूरमध्येच तिच्या आत्याच्या घरी जात होती, कारण तिला आणि नीलला उद्या संध्याकाळीच स्वित्झर्लंडला रवाना व्हायचे होते. त्यामुळे हनीमूनवरून परत आल्यावरच ती मुंबईला जाणार होती. काही वेळात सगळे निघून गेले आणि राज, रिया, अनिता आणि ठाकूर साहेब घरी परतले. बघता बघता वेळ जणू पंख लावून उडून गेला. सर्वजण आपापल्या आयुष्यात खूप आनंदी होते. प्रत्येकाच्या प्रेमाला हक्काचं घर मिळालं होतं. वेळ जसा पुढे सरकत होता तसं राज, रिया आणि नील, निशा यांच्यातील प्रेमही बहरत गेलं. दरम्यान नील आणि निशा हनीमूनवरून परतले आणि आपापल्या कामात व्यस्त झाले. असेच 2 महिने उलटले. निशा आणि रियाचं परीक्षेचा निकालही लागला आणि दोघींनीही परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला. सर्वांचंच आयुष्य आता रुळावर आलं होतं. संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. 1.5 वर्षानंतर पूर्ण ठाकूर कुटुंब हॉस्पिटलच्या बाहेर उभं होतं. आतून रियाचं ओरडण्याचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. सगळेजण हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होते. राजा अस्वस्थ होऊन कॉरिडॉरमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. तो कधी काचेच्या दरवाजाकडे बघायचा तर कधी अस्वस्थ होऊन डोकं धरून बसायचा. नीलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, शांत हो राज, सगळं काही ठीक होईल. खरोखरच आज राजला रियाची खूप काळजी वाटत होती. काही वेळानंतर रियाची एक हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी सर्वांच्या कानावर पडली आणि तिची ती किंकाळी सर्वांच्या कानावर पडली आणि अचानक सगळीकडे शांतता पसरली. राजाच्या काळजाचा टोका चुकला, पण तेवढ्यात एक लहान बाळाच्या रडण्याचा आवाज सर्वांच्या कानी पडला. राजच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सर्वांचे चेहऱ्यावर हसू उमटले. सगळे आनंदाने वेडे झाले होते. पण राज अजूनही शांत उभा राहून डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत होता. डॉक्टर बाहेर येताच राज धावतच त्यांच्याकडे गेला. डॉक्टर, माझी बायको कशी आहे? हे ऐकून डॉक्टर हसले आणि त्यांनी राज व यशवंत त्यांचे अभिनंदन केले. अभिनंदन ठाकूर साहेब, तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे. आता आई आणि बाळ दोघांची प्रकृती स्थिर आहे. काही वेळातच त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले जाईल. मग तुम्ही त्यांना भेटू शकता. असे सांगून डॉक्टर तिथून निघून गेले. यशवंत यांनी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटण्याचे आदेश दिले. काही वेळाने बाळ आणि आई म्हणजे रिया
दोघांनाही जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. नर्सने बाहेर येऊन सर्वांना आत जाण्यास सांगितले. तेव्हा एक एक करून सगळे आत गेले. त्या बाळाला पाहून सर्वजण खूप आनंदी झाले. एखाद्या कापसाचा गोळासारखी कोमल आणि क्यूट बाहुली होती ती नन्ही परी. यशवंतीने तिला पहिल्यांदा कडेवर घेतले. तिला पाहून त्यांचे डोळे पाणवले. आमच्या घराण्याची शान आहेस तू, आमचा अभिमान आहेस तू, असे म्हणत त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्यानंतर सर्वजण आळीपाळीने प्रत्येकजण बाळाला भेटले. मग अनिता रियाजवळ आली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाली, थँक्यू रिया, आम्हाला इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल. हे ऐकून रिया फक्त हसली आणि राजकडे पाहू लागले, जो डोळ्यात आनंदाश्रू घेऊन फक्त तिच्याकडेच पाहत होता. आणि त्या राजला जवळ बोलावले. राज रियाच्या जवळ आला, तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि हळूच म्हणाला, थँक्यू, मला इतकं आनंद देण्यासाठी, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. हे ऐकून रियाने लाजेने आपल्या पापण्या झुकवल्या. राज आता निशाकडे पाहू लागला, जिने त्या चिमुकल्या परीला आपल्या कडेवर घेतले होते आणि ती तिला लाड करत होती. राजजवळ आला आणि आपल्या प्रेमाच्या त्या निशाणीकडे पाहू लागला. त्याच्या तोंडातून सहज काही शब्द बाहेर पडले, जे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. देवाकडून मिळालेली एक अनमोल भेट आहेस तू, माझा आत्मा आहेस तू. राजच्या डोळ्यातील आनंद अश्रूचा एक थेंब त्या इवलश कळीच्या म्हणजे बाळाच्या गालावर पडला. त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे आनंदाने पाणवले. रिया सुद्धा ओल्या डोळ्यांनी आपल्या ठाकूर साहेबांकडे पाहत होती, जो आपल्या मुलीला छातीशी लावून डोळे मिटून उभा होता. कदाचित बाप लेकीचं हे अतंग प्रेम पाहून तिचं प्रेम आता प्रेमापेक्षाही अधिक गहीर होणार होतं. अरे, आम्हाला ही संधी द्या भाऊ, आम्ही पण आमच्या जानला आपल्या कुशीत घेणार. हे ऐकून राजने आपल्या मुलीला तिच्या आजोबांचा म्हणजे यशवंत यांच्या कुशीत दिले. हे पाहून यशवंतानी आणि ता आनंदून गेले. ही तर हुबेहूब आमचा राज आहे, तीच नजर, तेच ओठ, तोच चेहरा. हे ऐकून सगळे हसू लागले. नीलने त्या चिमुकल्या जीवाला अगदी अलगद आपल्या कुशीत घेतले आणि तिचे लाड करू लागला. मग सगळ्यांकडे पाहून तो म्हणाला, ही आमची आहे, हिच्यावर प्रेम करण्याचा पहिला हक्क फक्त तिच्या छोट्या पप्पांचा आहे. हो ना ग बाळा. तो असं बोलताच त्या चिमुकलीने आपल्या इवलेसे डोळे लुकलुकवत नीलकडे पाहिले. तेवढ्यात यशवंत यांनी राजकडे पाहून विचारले, मग काय नाव ठरवलं आहेस तू बाळाचं? राजने रियाकडे पाहिले आणि आपल्या मुलीचे नाव सांगितले. जे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले. ऋत्विका सिंग ठाकूर. राज, रिया, नील आणि निशा ह्या सर्वांच्या आयुष्यातील हा प्रवास खूपच हृदयस्पर्शी आणि प्रेमाने भरलेला होता. शेवटी राज आणि रियाच्या आयुष्यात आलेल्या चिमुकल्या परीने ह्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित केला. दोन जीवांच्या भेटीपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका चिमुकल्या परीचं आगमनाने संपूर्ण कुटुंबाला आनंदाच्या नभांगणात घेऊन गेला, जिथे फक्त आणि फक्त प्रेमच उरले होते. मग तुम्ही काय म्हणताय? करूया ना हॅपी एंडिंग?